12व्या शतकात शिलार संस्थांच्या राजा भोजने बांधलेला हा किल्ला. याचं मूळ नाव घिरिया. मूळ क्षेत्रफळ फक्त 5 एकरामध्ये. पुढे हा बहामनी सल्तनतीच्या हाती गेला आणि त्यानंतर आदिलशहाकडे. आदिलशहाकडून 16 फेब्रुवारी 1653ला शिवरायांनी जिंकून घेतला. त्यावेळेला विजय संवत्सर चालू होतं, म्हणून त्यांनी या किल्ल्याचं नाव विजयदुर्ग असं केलं. किल्ला जिंकून घेतल्यानंतर या किल्ल्याच्या बाबतीत शिवरायांनी काही कामं केली. त्यातलं पहिलं काम काय केलं असेल तर ते या किल्ल्याचं क्षेत्रफळ वाढवलं. 5 एकरावरून 17.5 एकरामध्ये केलं. आणि हे करत असताना त्यांनी या किल्ल्याला तिहेरी तटबंदी बांधली, ज्याला चिलखती तटबंदी असं म्हणतात. आणि या चिलखती तटबंदीमध्ये 27 बुरुज बांधले. त्यापैकी हा पहिला बुरुज, ज्याचं नाव आहे खूब लढा तोफा 12 बुरुज. त्याच्या पुढच्या बुरुजात खाली कोपऱ्यात एक भुयारी मार्ग आहे. त्याचा वापर रसद आतमध्ये नेण्यासाठी केला जायचा. किल्ल्यात एकूण 3 भुयारी मार्ग आहेत. त्यापैकी तो एक. दुसरा या पहिल्या बुरुजात आतून उघडतो. या बुरुजावर यायचं असेल तर त्या भुयारी मार्गाव्यतिरिक्त अन्य पर्याय नाही. तिसरा किल्ल्याच्या त्या भागात आहे. हे दोनही भुयारी मार्ग ओपन आहेत, जिथे जाऊन तुम्ही भुयार म्हणजे काय हे अनुभवू शकता. पण तिसरा नाही. तटावर पडलेले जे व्हाईट पॅचेस आहेत, हे व्हाईट पॅचेस आहेत तोफगोळे आदळण्याचे. वॉल्टर बून नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने या किल्ल्यावर हल्ला केला होता 1717मध्ये. सतत 2 दिवस तो फायर करत होता आणि या 2 दिवसामध्ये जे तोफगोळे याच्या तटावर आदळले त्याचे ते पॅचेस आहेत. पण 2 दिवस तोफांचा भडीमार सहन करूनही याचा एकही चिरा, एकही दगड कोसळला नाही, म्हणून त्याने याचा उल्लेख हा रॉक ऑफ जिब्राल्टर किंवा एशियन जिब्राल्टर असा केला. त्याच युद्धाच्या वेळेला या पहिल्या बुरुजावरती एकाच वेळेला 12 तोफा चढवल्या होत्या आणि 12 तोफा चढवून वॉल्टर बूनला उत्तर दिलं होतं. नुसतंच उत्तर नाही तर त्याला माघार घ्यायला भाग पाडलं होतं, म्हणून त्याला खूब लढा म्हटलं गेलं आणि पुढे त्याचं नाव झालं खूब लढा तोफा 12 बुरुज. उजवीकडे दिसतोय तो आहे माडबनचा बीच. तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, हा सिंधुदुर्ग. ही खाडी दोन्ही जिल्ह्यांना डिवाइड करते. समोरच्या डोंगरावर आहे जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प, ज्याच्यावर सध्या स्टे आहे. त्याच डोंगरावरती वरच्या भागात बघा, वरच्या भागात अशीच एक तटबंदी त्या ठिकाणी पण आहे. समोर फक्त एक काळी पट्टी दिसते बघा. अशीच एक तटबंदी त्या ठिकाणी पण आहे आणि त्याला फसवा किल्ला असं म्हटलंय, डमी फोर्ट. ही जी खाली भिंत दिसते ना, आता ही 90% ढासळलेल्या अवस्थेत, पण हाही एक तटबंदीचाच भाग आहे. आणि याच्या आतल्या भागात त्या काळामध्ये मराठा आरमारातील छोटी गलबत ही 12 महिने नांगरावर असायची. आता त्याला फसवा किल्ला का म्हटलं तर डच, पोर्तुगीज, ब्रिटिश, वलंदेज हे सगळ्या दर्यावरती, यापैकी कोणाचंही आरमार यायचं झालं तर 2च ठिकाणावरनं, समोरून मुंबईच्या दिशेने किंवा या साईडने गोव्याकडून. कुठूनही आले तरी प्रथम दर्शनी किल्ला नजरेस पडत नाही. पहिली ती तटबंदी नजरेस पडते आणि त्यालाच किल्ला समजून पहिला हल्ला तिथे व्हायचा. आणि तिथे हल्ला झाला की मग किल्ला जागा व्हायचा आणि किल्ला जागा झाला की ही 12 महिने नांगरावर असणारी गलबत ही पहिली उत्तरासाठी बाहेर पडायची, म्हणून तो फसवा.
खाडी, 40 किलोमीटर लांबीची ही खाडी आहे. या खाडीत आतमध्ये एक शिवकालीन गोदी आहे, ज्या गोदीमध्ये मराठा आरमाराची बांधणी आणि मराठा आरमाराचा मेंटेनन्स केला जायचा. मराठा आरमार ज्याच्या कुशीत घडलं त्याचा एकमेव साक्षीदार किल्ले विजयदुर्ग मराठा आरमाराची राजधानी. स्वराज्यात असताना हा किल्ला शेवटपर्यंत अजिंक्य राहिला. याचं एक कारण आहे, एक रहस्य आहे, जे रहस्य शिवरायांनी निर्माण केलं होतं. या किल्ल्याचा विस्तार करत असताना हा जो बुरुज आहे ना, या बुरुजापासून 100 फूट लांब, बुरुजापासून 100 फूट लांब पाण्याखाली अशीच एक तटबंदी, पाण्याखाली 100 फूट लांब होते. इथून पुढे तिची मेजरमेंट आहे 450 फूट लांब, 15 फूट उंच आणि 22 फूट रुंद. आणि या पाण्यापूर खालच्या तटबंदीमुळेच हा किल्ला शेवटपर्यंत अजिंक्य राहिला. कारण या तटबंदीची माहिती ही फक्त आणि फक्त मराठा आरमाराला होती, अन्य कुणालाही नाही. या किल्ल्याला जसं ऐतिहासिक महत्व आहे तसंच सायंटिफिक महत्व देखील आहे. याला हिलियमचं पाळणाघर असे म्हणतात. हिलियम नावाचा एक गॅस आहे, लायटर दॅन एअर. याचा वापर फुगे उडवण्यासाठी केला जातो. त्याचा शोध 18 ऑगस्ट 1868 या किल्ल्यावरून लागला, म्हणून हिलियमचं पाळणाघर असंही म्हटलं जातं. लोक त्या ह्याच्यामध्ये राहायचे. या भागात आहे. हे भुयार आत गेल्यावर दिसतं, बघायला मिळतं, पण या भुयारात आत जाता येत नाही. आतमध्ये किल्ल्यात जो खांब दिसतोय ना, ती आहे किल्ल्याची निशाण टेकडी. त्या भागाला निशाण टेकडी असं म्हणतात. त्याच्या समोर आतल्या तटाचा जो बुरुज आहे, आतल्या तटाचा बुरुज, त्या बुरुजाच्या भिंतीला लागून खाली जमिनीत ते भुयार आहे. हे भुयार प्रचंड उंच आणि प्रचंड मोठं आहे. उंच एवढं की एक मावळा घोड्यावर बसून जाऊ शकत होता, आणि मोठं एवढं की या एकाच भुयारामध्ये काही अंतर गेल्यावरती 7 वाटा फुटलेल्या आहेत. आणि ज्या ठिकाणी त्या 7 वाटा फुटल्या आहेत त्या ठिकाणी हे भुयार बंद केलेलं आहे, आणि म्हणूनच या भुयारात आत जाता येत नाही. यापैकी एक वाट ही संपूर्ण पाण्याखालून, समोर जी सुरूची झाडं आहेत ना, त्याच्या पाठीमागे सुभेदार आनंदराव धुळप म्हणजेच मराठा आरमाराची धुरा ज्यांनी आंग्र्यांच्या नंतर समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलली, ते सुभेदार श्रीपत आरमार सरखेल आनंदराव धुळप यांचा वाडा आहे. त्या सुरूच्या झाडांच्या पाठीमागे एक वाट ही संपूर्ण पाण्याखालून त्यांच्या देवघरात उघडली. तर तिकडनंही बनली. किल्ल्याच्या बाबतीतली शेवटची एकच गोष्ट सांगतो. शिवरायांनी
जिंकून घेतल्यानंतर स्वहस्ते भगवा फडकवलेला हा एकमेव जलदुर्ग आहे आणि पहिला हिंदवी स्वराज्याचा जरीपटका हा त्या ठिकाणी फडकला होता जिथे तो खांब आहे, म्हणून ती निशाणी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज आपण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या सफरीसाठी आलो होतो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा जो का किल्ला आहे हा किल्ला कशा पद्धतीने जिंकून घेतला याविषयीची जी काही माहिती आहे ती माहिती माननीय धुळप सर यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिलेली आहे. तर आपण काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आज आपल्याला ही जी काही माहिती दिली या माहितीविषयी तुम्हाला साधारणपणे नेमकं कसं वाटलं? म्हणजे कधी वाचनात किंवा ऐकण्यात न आलेली अशा काही गोष्टी, म्हणजे हा जो जलदुर्ग आहे इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते भगवा ध्वज फडकला. त्याचप्रमाणे जे समुद्राच्या खालील काही 100-1 फुटावर असाच म्हणजे तट आहे किंवा बांधकाम असेल त्या काळातलं. त्यानंतर हा समोर फासुवे किल्ला आहे, म्हणजे परकीयांच्या आक्रमणापासून संरक्षणासाठी लढवलेली ही एक युक्ती असं आपण म्हणू शकतो. आणि छान वाटलं ती या ठिकाणी येऊन आम्हाला मिळाली. सरांचे आभार आणि धन्यवाद.